ऐका मायबापांनो, माझ्या भावांनो, भगिनींनो, बघा आदिशक्ती दुर्गा देवीची तुम्ही मूर्ती पहा. कालच आपण शस्त्रपूजन केले ना. ऐका कालच आपण शस्त्रपूजन केले ना. ऐका भावांनो, समाज आपल्या मूळ स्वरूपाला म्हणजे संस्कृतीला विसरला. पूर्वी म्हणतात जेव्हा नवरात्र येत होती तेव्हा विजयादशमीला शस्त्रांची पूजा करणे, सिंहोल्लंघन करणे, माझ्या राज्याला मी वाढवीन यासाठी प्रयत्न करत होते. का? कारण ज्याच्यापाशी शक्ती असते त्याचं जग ऐकतं, बाकीच्या गोष्टी ऐकत नाही. भगवान श्रीरामांनी हनुमानजीला रावणाला समजवण्याकरिता पाठवलं, पण रावण समजला का भावांनो? समजला नाही. समजला. असे जे दुष्ट लोक आहेत ते लातो के भूत पाछोत से नहीं मानते, ते समजावून ऐकत नाही. म्हणून भगवंतांना शस्त्र घेऊन जावे लागले व सर्व पापियांना मारावे लागले. दुर्योधनाला भगवान कृष्णांनी दुर्योधनाला खूप समजवण्याचे प्रयत्न केले, पण दुर्योधन समजला का? बोला भगिनींनो, दुर्योधन समजला नाही. समजला. शेवटी कुरुक्षेत्राच्या युद्धात सर्व पापियांना मारून धर्माची स्थापना भगवंताने केली. ऐका, हे जे दोन्ही देव आहेत ते दोन्ही देवांनी स्त्रीच्या रक्षणाकरिता काम केलं. रावणाने सीतामातेचे हरण केले, एका स्त्रीचा अपमान केला म्हणून त्याची सोन्याची लंका आम्ही जाळून टाकली. तसंच द्रौपदीचा अपमान सभेत ओळख आणून तिचे कपडे घालण्याचा प्रयत्न केला. देव सांगतात की हे जे लोक वैयक्तिकरित्या चांगले असतील, भीष्म खूप छान होता, कर्ण खूप चांगला होता, कृपाचार्य, द्रोणाचार्य कोणीही कोणापेक्षा कमी नव्हतं, पण त्यांची पार्टी खराब होती. पार्टी म्हणजे संगत खराब होती. त्या अशा संगतीसोबत होते की जे लक्षागृहासारखे षडयंत्र जायचे, जे ध्रुव त्या क्रीडेत पांडवांना हरवण्याचे काम करत होते, स्त्रियांचा अपमान करत होते. म्हणून ते चांगले असूनही त्या सर्व पापियांना मारण्याचे काम कोणी केले? भगवंताने केले, देवाने केले. ऐका मायबापांनो, ऐका मातांनो, आजच्या युगात काय होत आहे ते तुम्ही पाहतच आहात. कितीतरी कसे प्रकरण होत आहे तुम्ही बघतच आहात. ऐका भगिनींनो, स्वतःची सुरक्षा याचा विचार करा. ऐका, स्वतःची सुरक्षा, आपल्या आई बहिणीची सुरक्षा, आपल्या संस्कृतीची, आपल्या धर्माची सुरक्षा आपणच करू शकलो पाहिजे. आणि तसेच स्वतःला बनवा. या नवरात्रोत्सवात आपण देवीची पूजा अर्चना करत आहोत, पण त्यासोबतच संस्कृती आणि देवीसोबतच अष्टभुजाधारी शक्ती स्वरूप असणारी जगदंबेला पण आठवावे लागेल. ऐका भावांनो, भगवान श्रीरामांच्या हातात धनुष्य आहे, भगवान कृष्णांच्या हातात सुदर्शन चक्र आहे, भगवान विष्णूच्या हातात सुदर्शन चक्र आहे, श्री हनुमानजीच्या हातात गदा आहे, श्री शिवशंकराच्या हातात त्रिशूळ आहे. श्री शिवशंकराच्या हातात त्रिशूळ आहे. पण ज्या जगदंबा आहेत त्यांना किती हात आहे? बोला, किती हात आहे? जोराने बोला, किती हात आहे? हो, 8 हातामध्ये शस्त्र आहे. तसेच सर्वांना वाहन दिली. ऐका, तसेच सर्वांना वाहन दिली. कोणाला विष्णू भगवानांना गरुड दिला, भगवान शिवशंकरांना इंद्राला ऐरावत सारखा हत्ती दिला, गणेश भगवानांना उंदीर दिला. पण जो जगातला सर्वात क्रूर प्राणी आहे, ज्याचा राज्याभिषेक करावा लागत नाही, तो जन्मापासूनच जंगलाचा राजा असतो, त्याच्यावर कोण बसला आहे? हनुमानजी बसले आहे का विष्णूजी बसले आहे?
का ब्रह्माजींनी सृष्टी निर्माण केली म्हणून ब्रह्माजी बसले आहे? ऐका माय बाबांनो, ब्रह्माजी बसले आहे का? नाही. त्या सिंहाची सवारी फक्त जगदंबाच करते आणि तीच त्याला नाचू शकते. ऐका माय बाबांनो, ऐका मातांनो, ऐका. म्हणून महिला आपला नाही, महिला सबला आहे. मी लहान आहे, मला जास्त काही समजत नाही आणि समजवता पण येत नाही. ऐका भगिनींनो, तुम्ही जिजामातेची लेकी आहात. मी तुम्हाला बंदिस्त राहा असं सांगणार नाही, पण तुम्हाला जर जिजाऊ व्हायचं असेल तर मर्यादित जगावं लागेल. मर्यादित जगावं लागेल म्हणजे काय? मी तुम्हाला चुलीजवळच आणि घरातच बसून राहा असं सांगणार नाही. तुम्ही मूल आणि चूल या दोन्ही गोष्टीच्या बाहेर निघून गाव जिंका, तालुका जिंका, देश जिंका, जग जिंका. पण ते जग जिंकताना आपल्या बापाची मान कधीच समाजात शर्मीने खाली वाकणार नाही याची प्रयत्न करा. आणि लहान भाऊ म्हणून एवढीच विनंती करतो.